करणकार सिनेट निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेला तब्बल 10 जागांवरती विजय मिळाला आहे। तर मयूर पांचा, स्नेहा गवळी, धनराज कोहचाडे, शीतल देवरुखकर आणि शशिकांत जोरे यांच्यासह प्रदीप सावंत, मिलिंद साटम हे देखील विजयी झालेत। 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेला दणदणीत असं यश मिळालं आहे। सिनेटचे निकाल आपण पाहताय आणि सिनेटचे निकाल येत असताना देखील सरकारने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले। कदाचित ह्याच कारणामुळे ही जी भीती आहे भाजपच्या मनात आणि मिंदे सेनेच्या मनात की निवडणुका हरतील, ह्याच कारणामुळे ते राज्याच्या निवडणुका देखील लांब ढकलण्याचा प्रयत्न करतात। शहराच्या पण निवडणुका कुठेही घेत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तरी देखील अजूनही निकाल येत आहेत। मी सगळ्याच उमेदवारांचं अभिनंदन करतो। ज्यांचा विजय झाला त्यांचं तर अभिनंदन करतोच, ज्यांचा विजय नसेल झाला त्यांना देखील शुभेच्छा देतो की त्यांनी देखील प्रयत्न चांगले केले। सगळ्याच पक्षांनी चांगले केले प्रयत्न, आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार राजांनी आम्हाला साथ दिली। आणि याच निकालासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय आता ठाकरे गटाच्या युवा सेनेला 10 जागांवरती दणदणीत असा विजय मिळाल्याचं बघायला मिळतंय। कसं वातावरण आहे सध्या युवा सेनेच्या सगळ्याच उमेदवार असतील आणि एकूणच ठाकरे गटामध्ये? अगदीच वर्षा, ठाकरे गटामध्ये आणि युवा सेनामध्ये अत्यंत जल्लोषाचं वातावरण आहे। कारण का अवघ्या काही महिन्याभरातच विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मात्र या निवडणुकीआधी सिनेट निवडणुकीची चर्चा सर्वत्र होती। सिनेट निवडणुकीमध्ये 10 जागांसाठी 28 उमेदवार होते आणि या 10च्या 10 जागांवर आता युवा सेनेचा विजय झालेला आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला याचा एक खूप मोठा फटका मानला जात आहे। कारण का जर आपण पाहिलं तर मग वारंवार आक्षेप देखील घेतले गेले होते मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशीही। मात्र या सगळ्याचा काही परिणाम न होता युवा सेनेचे 10चे 10 उमेदवार विजयी ठरलेले आहेत। आज दिवसभर युवा सेनेकडून जल्लोष केला जाणार आहे। स्वतः आदित्य ठाकरे देखील या सगळ्यांची भेट घेणार आहेत। मातोश्रीवरती आज हे सगळे 10च्या 10 उमेदवार जाणार आहेत। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तिथे देखील जल्लोष साजरा केला जाणार आहे। काल जर आपण पाहिलं, आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की ही तर फक्त सुरुवात आहे। कारण का राज्य सरकारने गेल्या 2 वर्षांमध्ये वारंवार प्रयत्न केले आणि जी सिनेटची निवडणूक होती ती पुढे ढकलली। मात्र मतदार राजाने कौल दिला आहे। युवा सेनेला जसा कौल दिला आहे सिनेटच्या निवडणुकीमध्ये, तसंच महाविकास आघाडीला जनता कौल देणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये। त्यामुळे आता ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला याचा फटका बसला आहे। त्यामुळे आज सर्वत्र युवा सेनेमध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।